नमस्कार विद्यार्थी मित्रो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मनसराम सोनवणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा, मी प्राध्यापक सचिन पवार, वाणिज्य विभाग, आपले ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्य या विषयाच्या प्रकरण क्रमांक 3 भारतातील ग्राहक संरक्षण कायदा या विषयाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं पुनः एकदा स्वागत करतो। या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय मुद्दे बघितले ते आपण पुनरावलोकनाच्या माध्यमातून पुनः एकदा नजरे घालून घेऊ। याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की राज्य ग्राहक संरक्षण समिती, या राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या बाबतीत आपण राज्य ग्राहक संरक्षण समितीची रचना, राज्य ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आणि राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे आपण बघितली। ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या बाबतीतली माहिती। तर मग याबाबत या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय व केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची रचना, राष्ट्रीय व केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आणि राष्ट्रीय व ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे। राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती जी आहे या राष्ट्रीय किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे याविषयीची माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये बघायची आहे। तर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती आहे, तिच्याबाबतच्या ज्या कायदेशीर तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या कायदेशीर तरतुदी आपल्याला माहिती आहे की आपला जो भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 आहे, त्या 1986च्या कलम 4, 5 आणि 6 बाबमध्ये राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या कार्यांबाबत, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या स्थापनेबाबत, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या रचनेबाबत आणि कार्यपद्धतीबाबत माहिती आपल्याला दिलेली आहे। तर त्याच्यानंतर मग या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीची स्थापना कशी होते, तर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीची स्थापना ही केंद्र सरकारद्वारे सरकारी राजपत्रात जाहीर सूचना काढून केली जाते। तर केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीची स्थापना ही जे केंद्र सरकार असेल त्या केंद्र सरकारकडून सरकारी राजपत्रात जाहीर सूचना काढून केली जाते। तर या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या रचनेमध्ये आपल्याला राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्ष माननीय मंत्री, ग्राहक व पुरवठा खाते, केंद्र सरकार। आता आपण मागच्या लेक्चरमध्ये राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या बाबतीत बघितलं होतं की राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर त्या राज्याचे माननीय मंत्री, ग्राहक व पुरवठा विभाग हे त्या राज्याचे जे मंत्री असतील ते राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतात। त्याच पद्धतीनं केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्ष केंद्र सरकार म्हणजे चालू केंद्र सरकारमधील जे ग्राहक व पुरवठा खात्याचे जे मंत्री असतील ते मंत्री हे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतील। तर सदस्यांमध्ये सरकारी किंवा बिनसरकारी अधिकारी की ज्यांची नियुक्ती ही केंद्र सरकारद्वारे केली जाईल। आपण राज्य ग्राहक संरक्षण समितीमध्ये सुद्धा बघितलं होतं की राज्य ग्राहक संरक्षण समितीचे जे सदस्य असतील ते सदस्य राज्य सरकारद्वारे नियुक्त केले जातील। त्याच पद्धतीनं केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती जी असेल या केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य देखील सरकारी अधिकारी किंवा बिनसरकारी अधिकारी असतील त्यांची नियुक्ती ही केंद्र सरकारद्वारे केली जाते। त्याच्यानंतर या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आपण बघू। याच्यामध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची बैठक आवश्यक असेल तेव्हाच बोलावली जाते। वर्षातून केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या कमीत कमी एक सभा होणं आवश्यक आहे। केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो। त्याच्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची बैठक जर बोलवायची असेल तर या बैठकीच्या आधी त्या बैठकीची पूर्वसूचना किमान 10 दिवस पूर्वी काढणं आवश्यक आहे। त्यालाच आपण सभेचा अजेंडा असं म्हणतो। तर असा केंद्रीय व
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती असेल, जर याची सभा आयोजित करावयाची असेल तर अशा सभेचा अजेंडा हा सभेच्या दिनांकापूर्वी 10 दिवस आधी काढलं जाणं आवश्यक आहे. तसेच या सभेच्या अजेंडामध्ये किंवा सूचनेमध्ये त्या सभेचं वेळ, ठिकाण व सभेचं कार्यक्रम म्हणजे काय, तर ह्या सभेमध्ये ज्या विषयांवर चर्चा करायची असेल ते विषय या अजेंडामध्ये किंवा सूचनेमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ह्या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे उद्दिष्टे काय असतील, तर राज्य सरकारची किंवा राज्य ग्राहक संरक्षण समितीची जी उद्दिष्ट होती त्याच पद्धतीनं केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्ट आपण देण्यात आलेली आहेत. तर त्याच्यामध्ये मग जीवित व मालमत्तेला पोचू शकतील अशा वस्तू व सेवांपासून ग्राहकांचे संरक्षण करणे, वस्तू व सेवांच्या संदर्भात वापरातील गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करणे, त्याच्यानंतर जेव्हा शक्य असेल तेव्हा ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा वाजवी किमतीला मिळतील याची खात्री मिळवण्याचा हक्क ग्राहकांना देणं. तेच आपण राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या वेळेस माहिती बघितली, त्यामध्ये बघितलं होतं की बरेचसे वस्तूचे उत्पादक किंवा व्यापारी हे अनैसर्गिक पद्धतीचा बाजारपेठेमध्ये तुटवडा निर्माण करतात आणि तुटवडा निर्माण झाल्यानंतर साहजिकच पुरवठा कमी मागणी जास्त असेल तर वस्तूंच्या किमती ह्या अवाजवी वाढतात. मग अशा अवाजवी वाढणाऱ्या किमतींपासून ग्राहकांचं संरक्षण केलं जातं. त्याच्यानंतर अयोग्य किंवा निर्बंधकारक व्यापारी पद्धतींबद्दल तक्रार केल्यास तसा तक्रार निवारणाचा हक्क ग्राहकांना देणं. जर ग्राहकांना बाजारपेठेतील जे विक्रेते व्यापारी असतील यांनी अयोग्य व्यापार पद्धतीचा वापर केला असेल किंवा निर्बंधकारक व्यापार पद्धतीचा वापर केला असेल तर त्यांच्या विरुद्ध जर तक्रार केलेली असेल तर अशा तक्रार निवारणाचा हक्क ग्राहकांना देण्याचं एक उद्दिष्ट ह्या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं, की ज्या देशाचा ग्राहक आपल्या हक्कांप्रती जेवढा जागरूक असेल तेवढं त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या बाजारपेठेमध्ये येणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू ह्या काय असतील तर गुणवत्तापूर्ण असतील किंवा जे वस्तूचे व्यापारी वगैरे जे असतील ते वस्तूचे व्यापारी व विक्रेते हे अनैतिक किंवा अयोग्य व्यापारी पद्धतीचा वापर करणार नाही. म्हणून ग्राहक शिक्षण देणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट ग्राहकांना त्यांचं हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या उद्दिष्टांमध्ये ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. त्याच्यानंतर योग्य तक्रार जर असेल तर ती योग्य तक्रार निवारण ग्राहकाने योग्य तक्रार निवारण केंद्राकडे जर केलेली असेल तर त्याचं म्हणणं ऐकून घेण्याची म्हणजे त्याची तक्रार ऐकून घेण्याची हक्क ग्राहकांना देण्याचं एक उद्दिष्ट ह्या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचं आहे. तर इत्यादी सर्व माहिती आपण या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीबाबत जी महत्त्वाची माहिती होती ती बघितली. आता सारांश रूपाने आपण आत्तापर्यंत काय शिकलो ते बघू. तर केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या स्थापनेसंदर्भात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 4, 5 आणि 6 मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे, आपण आधीच बघितलं. त्याच्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष हे त्या देशाचे जे केंद्र सरकार असेल त्या केंद्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री, पण कोणत्या खात्याचे तर ग्राहक व पुरवठा खात्याचे मंत्री हे केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतील. 3, केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून कमीत कमी एक सभा होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वस्तू व सेवांच्या संदर्भातील गैरप्रकार असतील, या गैरप्रकारांपासून ग्राहकांना संरक्षण मिळवून देण्याचा हक्क देण्याचं एक उद्दिष्ट ह्या ग्राहक संरक्षण समित्यांचं असतं. आणि त्याचप्रमाणे ग्राहकांना शिक्षण मिळवून देण्याचा सुद्धा हक्क मिळवून देण्याचा अधिकार, वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर एक उजळणी स्वरूपात आपण आत्तापर्यंत जे काही मागच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलो त्या उजळणीच्या स्वरूपात काही प्रश्न आपल्यासमोर येतील, त्याचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे की राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना कलम दिलेल्या तरतुदीन्वये केंद्र सरकारकडून राजपत्रात जाहीर सूचनेद्वारे केली जाते. तर याचं उत्तर आहे कलम 4, 5 आणि 6. दुसरा आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष हे
माननीय मंत्री, ग्राहक व पुरवठा खाते, केंद्र सरकार हे असतं. त्याच्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून डॅश डॅश सभा होणं आवश्यक आहे. तर आपण बघितलं, माहिती बघत असताना कार्यपद्धतीमध्ये आपण बघितलं की केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून किमान एक सभा होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर चुकीबरोबर विधानांमध्ये आपण बघू की ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचे मुख्य उद्दिष्टे आहे. तर हे विधान बरोबर आहे. वस्तू व सेवांच्या संदर्भात व्यापारातील गैरप्रकारांचे विक्रेत्यांचे संरक्षण करणे हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तर हे विधान चूक आहे. तर विक्रेत्यांचे नव्हे तर ग्राहकांचं संरक्षण करण्याचं एक उद्दिष्ट केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर पुढील व्याख्यानामध्ये आपल्याला कोणता मुद्दा बघायचा ते आपण बघू. तर पुढील व्याख्यानामध्ये आपल्याला ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा बघायच्या आहेत. याच्यामध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग असेल, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असेल आणि केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असेल. जशा ग्राहकांच्या हितासाठी त्रिस्तरीय समिती कार्यरत असते, मग ती जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, राज्य स्तरावर राज्य ग्राहक संरक्षण समिती आणि केंद्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय किंवा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समिती असतात. त्याचप्रमाणे तक्रार निवारण यंत्रणांमध्ये सुद्धा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा किंवा आयोग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग किंवा यंत्रणा आणि केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग याविषयी माहिती आपल्याला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओमध्ये बघायची आहे, व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघायची आहे. धन्यवाद.